त्यामुळे सगळं आपण जे ऐकतो, ऐकताना सुद्धा थोडा विचार असा करायला लागतो. एका ग्रंथे निश्चय केला, दुजियाने उडवला. म्हणजे श्रवण सुद्धा विचाराने करावं. एकाने सांगायचं ध्यान करायला पाहिजे, दुसरा एक सांग ध्यानात काही नाही, नाम घेतलं पाहिजे. झालं. अहो काल कुठं जरा बसायला लागलो होतो आम्ही, निमित्तालाच टेकलेलं आपण. त्यांनीच सांगितलं की ध्यानाची काही गरज नाही, नाम घेतलं की चालतं. पण ध्यान कशासाठी, नाम कुठं जायचंय आपल्याला हे कळलं का? म्हणून परमार्थ निम्मा अधिक कळण्यावर अवलंबून आहे. जितकं आपल्याला कळेल तितकं करणं थोडं आहे. हेही वाचतायत, तेही वाचतायत, तेही वाचतायत, ह्याची पुस्तकं आणून वाचतायत, त्याची पुस्तकं आणून वाचतायत. सध्या का नाही, फार वाचायचं नाही, थोडं वाचायचं आणि करायचंय. आणि करायचं म्हणजे असं सांगितलं तसं प्रत्येक कृतीनं काही करायची नाही. भक्ती देखील खूप कृती नाही आहे काही. तासन तास देवापुढे बसलेत असं काही नाही आहे. भक्तीची कृती पहिल्यांदा, कृतीच्या अंगाने भक्ती प्रथम करायची आहे. आणि मग भक्त झाला की मग तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे ते कपिध्वजा समाधी माझी. मग तो नुसता जरी बसला असला भक्त, काही करत असला भक्तीच. त्याचं कारण तो त्याच्यापासून वेगळा नाहीच आहे. आता तो जे जे करतो आहे ते भक्तीतच जमा झालेला आहे. पण तसं न होता आपण नुसतंच जर म्हणायला लागलो, म्हणजे एखादे आजोबा सगळं काही करून इझी चेअरवर पडलेले आहेत आणि त्यांचा नातू काहीच न करता आजोबांच्या शेजारी इझी चेअर घालून पडलेला आहे. दोन्ही सारखे म्हणता येतील का? ह्याच्यामध्येच आहे मला वाटतं की मरकट गेला स्तंभावरी, अशी काहीतरी ओळी ह्याच्यामध्येच आहे. म्हणजे हा उंच जागी बसला मग तेही उंच, दोन्ही सारखे होतील का? ते सगळं करून बसलेले आहेत आणि तुला अजून सगळं करायचं आहे. या दोन्हीतला फरक आहे. संत सगळं करून शांत बसतात, पण शांत बस. मग आता म्हणे ह्याच्यामध्ये आहे तर कृष्णमूर्ती जसं सांगत असत त्याप्रमाणे की काही करायचं नाही, अंडरस्टँड असं म्हणत असत. मग काही मंडळी सांगतात की हो कृष्णमूर्तीने सांगितलेलं आहे साधना नकोच आहे, आपण तेच आहोत. हो बाबा, आपण तेच आहोत हे कळायला तुला साधना केली पाहिजे. तू पहिल्यांदा साधना करत तिथपर्यंत गेलास की मग लक्षात येतं. ज्ञानेश्वरांच्या फार सुंदर ओव्या त्याच्यावरती की ज्या ठिकाणी हे सगळं संपतं, बुद्धीची धाव संपते, कर्माची धाव संपते, जिथं ती संपते तिथं तेच सापडतं. बघा मी जास्तीत जास्त तुम्हाला आता खोलात 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 करून सांगते. जोवर ही धडपड 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 करताय ना तोपर्यंत ते सापडत नाही आहे. पण ती धडपड पहिल्यांदा करायला पाहिजे, योग्य दिशेने करायला पाहिजे. आणि इथं समर्थांनी तेच म्हटलेलं, मी तर नाव सुद्धा लिहून ठेवलं कृष्णमूर्ती. साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, ते तर साधकाच्या नावे शून्याकार. साधना करून जे साधायचं आहे ना ते आपणच आहोत, पण ते आपणच आहोत हे कळायला पहिली साधना करायला पाहिजे. आणि पहिली साधना करायला पाहिजे म्हणजे साधनेने जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा लक्षात होतं अरे तोच तर मी आहे, वही तो है. आणि मीच आहे नव्हे, वही तो है. अरे सर्व तेच तर आहे. मग आता भेटायचं कुठं आहे? कुठे कुणाला भेटायचं? अखंड इथं भेटी रघुराज योग. अरे अखंड भेटच आहे बाबा. मग काय झालं? वियोग कधी झालेलाच नव्हता. मग आता भेटायचं काय? पण झालं ना, आपल्या अज्ञानामुळे आपण वेगळे झालो. जसं मी एकदा स्वामीजींना विचारलं होतं की सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब इथं पाण्यात आहे. या प्रतिबिंबाला बिंबाकडे पोचायला किती प्रवास करायला लागतो, काय करायला लागतं? काही करायला लागत नाही. ते पाणी आटलं की त्याचं प्रतिबिंब नव्हतंच मुळे. तसं आपलं देहाविषयीचं देह संग सुटला, ममत्व सुटलं की तो जीव नव्हताच, ते ब्रह्मच होतं. ते व्हायला पाहिजे.
देहाची आसक्ती सुटली. देह साठायचं नाही आहे. इथं विदेही कुठेतरी उई होती तुमची तिथे. देहीच विदेही भोगू दशा असं जे आहे का, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे, त्याचा अर्थ असा देहातच तो आहे. देह टाकायला लागत नाहीये. ते 2-3 प्रकार आहेत, जीवनमुक्तावस्था, विदेहावस्था. फार सांगायला लागले तर सगळं लक्षात राहणार नाही. देहातच आहे पण देहापासून सुटलेला आहे. तसं नारळामध्ये खोबरं आहे पण पाणी आटलेलं आहे त्याच्यात, आता खडखड वागतोय, आहेत नारळातच, परंतु कशालाही चिकटलेला नाही. कोणत्याही क्षणी मुक्त आहे. जीवनमुक्त दशा अमृतानुभवात दिलेली आहे. जीवनमुक्त कसा असतो, संत कसे असतो ते सगळ्यात असताना दिसता समर्थाने म्हटलेलं आहे त्याच्या ठिकाणी. तो आहे खनाळामध्ये जाऊन राहे, उपाधीशी विस्तारावे. उपाधी विस्तारतो की आपण अडकलो त्या उपाधीमध्ये. उपाधीशी विस्तारावे परी उपाधीत न संपदा. सगळ्या उपाधी हात आहेत पण असा बोध असतो त्याचा, तो तर करतोय मी आहे कुठेतरी, या देहाकडून करून घेतोय पण करणार तो आहे. इतकं क्लिअर अंडरस्टँडिंग आणि ते पक्क झालं पाहिजे. मग साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, असं काहीतरी तो साधकाची थोडी संदेह असतो, खरंच काय असं आहे कसं आहे, आणि सिद्ध पुरुषाला खात्री झालेली असते मी तोच आहे, शंकाच नाही मला काय. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला सिद्ध झाला, पूर्ण झाला. आणि ती पूर्णावस्था देखील त्याला पुन्हा मुरवावी लागते. त्याला पुन्हा 12 वर्ष, म्हणजे आपलं टाइम टेबल लिहून ठेवा. पण निराश होण्याचं कारण नाही आहे. जेवढं झालंय ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मुख्य म्हणजे अंतिमती सा गती. अहो मग अंतकाळी बघू, अंतकाळी होणार नाही. आत्तापासून करायला लागला तर कदाचित, नाही तर त्या वेळेला त्याला बोलवा, याला आता कशाला बोलवा, आता तिकडं बघा, ते नाही. ते जावई आलेत, अहो हलवून त्याला जावई आलेत. त्यांनी खरं म्हणजे सांगून ठेवायचं जवळच्या माणसांना, म्हणजे आपले मी सांगितलं त्यांना की अशा वेळेला कोणी बोलवायचं नाही. त्यांना सांगायचं ते साधक आहेत, आपल्या ह्याच्यात जाऊ काय करायचं. आता जावयाला भेटून आणि नातवाला भेटून आणि पंतूला भेटून झालं भेटायचं झालंय भेटून. आता त्या क्षणाला त्या व्यक्तीला ती साधक जर असेल तर त्याला एकांतात शांत करू द्या. खाली उडून उडून आणून, अहो पाणी मारून डोळे उघडून काय बघायचं आता, आहे काय बघण्याजवळ. त्याची गती तिकडे ऊर्ध्व चाललेली आहे. नंतर देखील गेल्यावर रडून रडून जणू आपलं प्रेम व्यक्त करत असतो. अहो जाऊ दे त्याला आता आपल्या दिशेनं, जे करत असताना असेपर्यंत जेवढं केलं ना पुरे, आता त्याला आपल्या दिशेनं जाऊ दे, आनंदाने जाऊ दे. हे साध्या साध्या गोष्टी असतात पण आपल्याला त्याच्याला वाटतं की प्रेम दाखवलं पाहिजे. दाखवायला नको असतं तर कळतं आपण. आणि ते प्रेम नसतं, ममत्व असतं. ते ममत्वात आपणही गुंतू नये आणि दुसऱ्यालाही गुंतू नये. असा हा सगळा परमार्थ मार्ग आहे. त्या तऱ्हेनं जाण्याचा प्रयत्न करावा. जे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, जे मी अनुभवते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपणही त्या मार्गाने जावं आणि एक दिवस म्हणता यावं, सार्थक वाटे झाली यावे चाचे. सार्थक जीवन झाले जन्माचे सार्थक, असं म्हटलंय समोर. केव्हा जन्माचं सार्थक होतं, जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा. असं सार्थक करून घ्यावं. नाही तर बंगला बांधला आणि सार्थक झालं, हे असलं काही सार्थक नसतं. तेव्हा जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा परिचय झाला. सगळ्यांचे चेहरे काही माझ्या लक्षात राहणार नाहीत, पण चेहरे लक्षात राहण्याचं कारण नाही, अंतःकरणात जर का हे बसलं थोडंसं. तर सद्गुरूंनी जी मला आज्ञा केली होती, कारण मी त्यांना म्हणत असे की स्वामी मला हे काही नको, मला एकांतात छान राहू दे, मी ऐकीन वाचीन मस्त बसेन आपल्या ठिकाणी. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. असं केल्यामुळेच आज समाजाला नेमका परमार्थ, शुद्ध परमार्थ कळत नाही आहे. तर शुद्ध परमार्थ जर लोकांपर्यंत पोचवायला हवा असेल तर आपल्याला जेवढा कळला, आणि कळला म्हणण्यापेक्षा केवळ शब्दज्ञान नव्हे, जो आपण अनुभवला तोही लोकांपर्यंत पोचवला पाहिजे. कारण अनुभवला ह्याचा अर्थ सुद्धा खरं सांगायचं म्हणजे तो अनुभव असं देखील नसतं.
त्याचा अनुभव इतरांनी घ्यायचा असतो. गूळ आपल्या गोडीचा अनुभव घेत नसतो. त्या गुळाची गोडी इतरांनी चाखायची असते आणि त्यांनी गोड व्हायचं असतं. तसं संतांचा अनुभव आपण घ्यायचा असतो.